नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमीच्या आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो. नाशिक जिल्ह्यातील चांदवड देवळा मतदारसंघ संपूर्ण नाशिक जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेला हा मतदारसंघ आज विविध राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आला आहे. या ठिकाणी विद्यमान आमदार होते डॉक्टर राहुल दादा आहेर यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचे बंधू हे केदारनाना आहेर यांना उमेदवारी मिळावी अशी पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी शिफारस केल्याचं त्यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर या विधानसभा निवडणुकीतून मी माघार घेत आहे असे त्यांनी स्पष्ट देखील केले होते. प्रथमतः ज्यावेळेस चांदवड येथे पत्रकार परिषदेद्वारे डॉक्टर राहुल आहेर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती, तो व्हिडिओ आपण बघूयात. आमच्या नेत्यांकडे मी ही परवानगी मागितली होती आणि विनंती केली होती की यावेळेस मला उमेदवारी न देता मी केदारनाना आहेरांच्या उमेदवारीसाठी शिफारस केलेली आहे. मागच्या अनेक वेळा जेव्हा आमच्या नेतृत्वांना भेटलो तेव्हा तीनदा चारदा त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काल मला नेतृत्वाने ही परवानगी दिलेली आहे की ह्या वेळेस तू विधानसभा निवडणूक नाही लढला तरी चालेल. याच पद्धतीने आपण जर या व्हिडिओमध्ये बघितला असेल तर या पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलताना डॉक्टर राहुल दादा आहेर यांनी सांगितले होते की केदारनाना आहेर हे माझे भाऊ आहेत आणि या भावाने पक्षासाठी माझ्यासाठी खूप मोठे काम उभं केलं आहे. ज्या 2 पंचवार्षिका मी आमदार झालो यामध्ये या केदारनाना आहेर यांचा मोठा वाटा होता आणि केदारनानामुळेच मी आमदार होऊ शकलो असे स्पष्टपणे या पत्रकार परिषदेद्वारे डॉक्टर राहुल आहेर यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता या ठिकाणी भाजपची उमेदवारी मला न देता केदारनाना आहेर यांना द्यावी अशी विनंती देखील त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केले असल्याचे त्यांनी त्या ठिकाणी सांगितले होते. त्याचबरोबर आता या निवडणुकीच्या प्रक्रियेमधून मी माघार घेत आहे आणि संपूर्ण पाठबळ माझं हे केदारनाना आहेर यांना राहील असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आता केदारनाना की राहुल दादा या पद्धतीने संभ्रम या मतदारसंघामध्ये निर्माण झालेला होता, तो या ठिकाणी दूर झालेला बघवायस मिळाला होता. त्यामुळे जे कार्यकर्ते असतील, पक्षाचे काही पदाधिकारी असतील यांच्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं होतं. संपूर्ण मतदारसंघामध्ये जोरात केदारनाना आहेर यांनी प्रचार यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली होती. परंतु 2च दिवसानंतर म्हणजेच कालच भाजप पक्षाची उमेदवारी संदर्भात उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आणि या यादीमध्ये चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करण्यात आला. परंतु अपेक्षा होती की केदारनाना आहेर यांना या ठिकाणी उमेदवारी मिळेल आणि त्यांचं या ठिकाणी नाव असेल, परंतु असे न होता या ठिकाणी पुन्हा एकदा डॉक्टर राहुल आहेर यांचं नाव त्या ठिकाणी यादीमध्ये बघायला मिळालं. यामुळे ही घटना, ही चर्चा संपूर्ण मतदारसंघावर फिरली वाऱ्यासारखी या मतदारसंघामध्ये चर्चा सुरू झाली आणि याच ठिकाणी आपण बघितलं तर एक संभ्रम अवस्था पुन्हा एकदा या कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळाली. त्याच पद्धतीने पूर्वनियोजित काल कार्यकर्ता मेळावा होता देवळा तालुक्यात देवळ्यामध्ये आणि या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा हा पूर्वनियोजित होता आणि त्यानंतर काल दुपारी 3 वाजता या प्रकारे घटना घडल्यामुळे या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये नेमकी राहुल दादा काय बोलणार, नेमकी केदारनाना काय बोलणार याकडे संपूर्ण कार्यकर्त्यांचं तसेच मतदारसंघातील जनतेचं लक्ष लागून होतं. अफाट हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले होते. या संपूर्ण अफाट हजारोंच्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये ह्या संपूर्ण कार्यकर्ता मेळावा त्यावेळी सुरुवात झाला. त्यावेळी संपूर्ण शांत वातावरण त्या मेळावा दरम्यान बघायला मिळालं. त्या ठिकाणी ज्यावेळेस केदारनाना आहेर यांनी भाषणाला सुरुवात केली तर त्या ठिकाणी भाषण आपण बघणारच आहोत आपल्या प्रबंधभूमीच्या माध्यमातून नेमकी काय भाषण होते. परंतु ज्यावेळेस त्यांनी त्या आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करायला सुरुवात केली त्यावेळेसपासून तर शेवटपर्यंत केदारनाना आहेर यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रूंच्या धारा लागलेल्या होत्या. खऱ्या अर्थाने आता या अश्रूंच्या धारा राहुल दादांना दिसतील का? राहुल दादा या ठिकाणाहून या उमेदवारीचा जो काही नामनिर्देशन पत्र आहे ते दाखल करणार नाहीत का? या संपूर्ण चर्चा त्यानंतर मतदारसंघामध्ये सुरू झाल्या. त्याआधी आपण बघूयात की केदारनाना आहेर हे कशा पद्धतीने भावुक झाले होते
त्यांनी काय साध ही राहुल दादांना घातली हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. दादा तुझ्या पाया पडतो. तू तिथं ती उमेदवारी मला पार्टीने तू कोणाला देऊन टाकतो युनिफॉर्म मला नको. तू माझ्या तोड नको. मला पण बळ आहे म्हणजे पण हे होतं मला वरून देऊन टाक. माझ्या आयुष्यामध्ये गेल्या 6 महिन्यापासून जास्त पार करतोय काय तुझे पाया पडतोय फिरतोय. तुझं पण समर्थन होतं त्याच्यावर जुमत नाही. राजकारणा पलीकडे पण काही संबंध असतात. 25 वर्षापासून या लोकांसाठी मी व्यवसाय करतोय. जशी मी 14ला तिथे माझा विश्वास तुम्ही सगळे आला मला समोर गेलं पाहिजे. जे काय आहे तुमच्या विश्वासावर भरोसा आहे. पत्रकार आहे मी त्याला म्हटलं पक्ष पण माझ्यावर अन्याय करणार नाही आणि माझा भाऊ पण माझ्यावर अन्याय करणार आणि मला पुन्हा खासले होते. मी वाघासारखा आहे पण आज मी बसतो. ते आमदार किंवा मी तो देवाच्या ठिकाणी दादाचा फोटो लावायचा माझ्याकडे. ताईने अभिनंदन केलं. मला छान दादा संधी दिली. दादाने पण तुला 2 वेळा दादाला संधी दिली. दादाने 1 वेळा संधी दिली. असंच परिवार पाहिजे असंच कुटुंब पाहिजे. एक मेसेज महाराष्ट्राला गेला जिल्ह्याला गेला. ती घडायला नको होतं. ठीक आहे चूक सुधारता येईल अजून मी वेळ गेली नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचं मन असतं भावना असतात त्यांच्यासाठी केलेलं आहे. आज कोण असा एक म्हणून जसं की जर तो आला असं कुठे जातीचा आहे समाधीचा आहे मी केलं नाही असं काही नाही. प्रत्येकासाठी केलेलं आहे. मी एवढं वाईट नाही. पक्षाने मला नाकारलं एवढं वाईट पण नाही. पक्षासाठी 30-35 वर्ष मी काम केलेलं आहे. एवढं वाईट आहे तुम्ही सांगा एवढं वाईट आहे. आता 2-3 दिवसानंतर पुढे जाऊन येतो. कदाचित भगवंताच्या परमेश्वर कृपेने चांगलं घडलं सोन्यातून पिवळ नाही तर 2-3 दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा सगळ्याची विचार चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ आपण काय करायचं ते. नक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केदारनाना आहेर यांना ऐकलं असेल. खऱ्या अर्थाने एक भाऊ एका भावासाठी काय करू शकतो. आपण संपूर्ण महाराष्ट्रभराचं जे काही राजकारण अलीकडे बघितलं असेल यापूर्वी देखील बघितलं असेल. सगळा भाऊ सगळा भावासमोर निवडणुकीला उभे राहत असतो. बाप बेट्यामध्ये निवडणूक देखील या महाराष्ट्राने बघितलेली आहे. परंतु चांदवड देवळा मतदारसंघ याला अपवाद होता. खऱ्या अर्थाने विद्यमान आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर हे उमेदवारीतून माघार घेत केदारनाथांना उमेदवारी देणार हे ज्यावेळेस त्यांनी डिक्लेअर केलं होतं त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं होतं. तर रामायणाची एक व्याख्या या ठिकाणी या मतदारसंघासोबत केली गेली होती. खऱ्या अर्थाने राम लक्ष्मणची जोडी असेल ती म्हणजे राहुल दादा आणि केदारनाथांची. खऱ्या अर्थाने भावाने एक भावासाठी जे काही केलं ते एक उल्लेखनीय आहे याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर बघायला मिळाली. परंतु असे असताना ज्यावेळेस पुन्हा 2 दिवसानंतर पुन्हा या ठिकाणी राहुल दादा आहेर यांची उमेदवारी डिक्लेअर होते. उमेदवारी त्या ठिकाणी पक्षाकडून त्या ठिकाणी उमेदवारी घोषित होते. त्यानंतर पुढे काय होणार याकडे संपूर्ण सर्वांचं लक्ष लागून होतं. खऱ्या अर्थाने त्यावेळेस केदारनाथ आहेर यांनी एक या भाषणामध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये एक उल्लेख प्रामुख्याने केलेला आपल्याला बघायला मिळाला. केदारनाथ त्या ठिकाणी बोलले की राहुल दादा तू माझ्या समोर उमेदवार होऊ नको. तू जर असं केलं तर तुझा फोटो मी माझ्या देव्हाऱ्यामध्ये ठेवेल. पक्षाने दुसरं कोणालाही उमेदवारी दिली तरी मला चालेल परंतु तू उमेदवार होऊ नको अशी साद या मेळाव्या दरम्यान केदारनाथ आहेर यांनी डॉक्टर राहुल आहेर यांना या ठिकाणी घातली. हे संपूर्ण ज्यावेळेस सभा सुरू होती केदारनाथांचं भाषण सुरू होतं तेव्हा संपूर्ण जे काही वातावरण होतं ते एकदम भावुक झालेलं होतं. संपूर्ण वातावरण भावुक वातावरणामध्ये ही सभा संपन्न झाली आणि त्यावेळेस केदारनाथ
आहेर यांच्या डोळ्यातील अश्रू अक्षरशः थांबत नव्हते. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं, राहुल दादा आहेर यांचं देखील त्या ठिकाणी भाषण झालं. राहुल दादा यांनी देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दोघी भाऊ हे या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, राज्याचे जे काही वरिष्ठ पदाधिकारी असतील भाजपाचे, त्यांची आम्ही भेट घेणार, त्यांना पुन्हा आम्ही शिफारस करणार की ही उमेदवारी मला नको, ही उमेदवारी केदारनाना आहेर यांना द्यावी, यांना मिळावी अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करणार आहे. खऱ्या अर्थाने या असं बोलत असताना कार्यकर्त्यांच्या मनातून, खाली बसलेल्या कार्यकर्त्यांमधून एक सूर या ठिकाणी उमटत होता, दादा तुम्ही उमेदवारी अर्ज भरू नका, म्हणजे हा विषयच या ठिकाणी निर्माण होणार नाही. परंतु आता पक्षाने केलेला आदेश आणि या ठिकाणी असलेला आपलं कुटुंब, दादा नेमकी कोणाला निवडणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच पद्धतीने हे संपूर्ण दादांचं भाषण आपण थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत. बघूयात या दरम्यान डॉक्टर राहुल दादा आहेर या कार्यक्रम मेळाव्यात नेमकी त्यांनी काय कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं आणि कशा पद्धतीने त्यांनी भाषण केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झाला. बघूयात. काही अडचण नाही आणि म्हणून आज हा मेळावा ठेवला होता. पण आज आम्ही अनावधानाने आम्हाला दोघांनाही ह्या गोष्टीची काही कल्पना नव्हती. आम्ही सकाळपासून काल परवा जी मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली याच्या दौऱ्यामध्ये कलेक्टर साहेबांबरोबर असताना कुठंतरी उमराण्याला ही बातमी आली आणि याच्याने एक मोठा पेच पुनश्च एकदा ज्या गोष्टी टळण्यासाठी एवढ्या दिवसापासून आपण अट्टहास करत होतो की आपल्या आहेर परिवारामध्ये असेल किंवा तालुक्यामध्ये असेल ही फूट पडता कामा नये आणि जेणेकरून हा परिवार एकसंघ राहावा. कारण आपला तालुका पण परिवारापेक्षा काही वेगळा नाही आहे. गेल्या अनेक दशकांपासून आपण सर्व आमच्या परिवाराशी जोडलेले आहात आणि त्याच्यामुळे ह्या भूमिकेमधनं काम करत असताना दुपारी 2 का 3 वाजता अचानक जेव्हा ह्या याद्या आल्या तेव्हा पुनश्च एकदा ही मोठा पेच आमच्यासमोर निर्माण झाला. आम्ही तात्काळ वरिष्ठांशी, गिरीश महाजन साहेबांशी पण बोललो. TCM साहेबांना तो निरोप ठेवलेला आहे. त्यांनी आम्हाला उद्या सकाळची वेळ तिथं दिलेली आहे आणि नक्कीच ज्या भूमिकेमध्ये आम्ही याच्या मागे पण होतो की नानासाठी तिथं प्रयत्न करायचा, तीच भूमिका उद्याही जाऊन आम्ही तिथे मांडणार आहोत. खरं तर आत्ता चर्चा करत असताना ह्या विषयावर थोडासा संभ्रम निर्माण झाला. पण त्याचबरोबर मला वाटतं नाना सूर्यवंशींनी पण काहीतरी ते सांगितलं की असाच विषय सांगलीचे जे आमदार आहेत सुधीर गाडगीळ साहेब, त्यांनी तर 2-3 महिन्यापूर्वीच जाहीर करून टाकलं होतं की आता वयामानाप्रमाणे मला काही इलेक्शनला उभं राहायचं नाही. आणि हे जाहीर केलेलं असताना पण तिथं आजच्या यादीमध्ये त्यांचंही नाव आलेलं वाटतं. त्यांच्या इथं तर काही घरातनं कुठं कॉम्पिटिशन किंवा घरातनं 4 प्रतिस्पर्धी आहे अशीही काही तिथं हे नव्हती. त्याच्यामुळे हा संभ्रम नक्कीच आज सगळ्यांना अपेक्षित नव्हता. या संभ्रमातनं बाहेर येण्यासाठी याला उद्या काहीतरी तोडगा आम्हाला काढावा लागणार आहे. उद्या सकाळी आम्ही सन्माननीय गिरीश महाजन साहेबांबरोबर आदरणीय फडणवीस साहेबांना भेटणार आहोत, जेणेकरून त्याच्यातनं मार्ग निघून आपल्याला पुढच्या इलेक्शनला सामोरं जात असताना तिथं आपल्याला विजय पत्रिका तिथं हे करता येईल. नानांसाठी जो आग्रह मागच्या वेळेसही मी धरला होता त्या आग्रहानेच उद्या पण जाऊन आम्ही चर्चा करणार आहोत आणि वरिष्ठांकडे हे ठेवणार आहे की एकदा जर हा आमचा निर्णय झाला होता तर पक्षाने याच्यामध्ये अजून संभ्रम करू नये आणि त्याचबरोबर उद्या याच्यामधनं आम्हाला काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. आपणही सर्वांनी याच्यामध्ये संयम बाळगावा. आपणही कुठेही खाली वातावरण दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी ही आजच्या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पद्धतीने आपण बघितलं की डॉक्टर राहुल दादा आहेर यांनी या ठिकाणी आपलं कार्यकर्त्यांना संबोधित केलं. या ठिकाणी खाली बसलेल्या काही कार्यकर्त्यांमधून एक साथ येत होती की दादा तुम्ही या ठिकाणी जे काही उमेदवारी अर्ज आहे, नामनिर्देशन पत्र आहे ते ठिकाणी तुम्ही भरू नका, म्हणजेच या ठिकाणी
तुमचा दोघा भावांचा जो काही विषय असेल, वाद असेल, किंवा दोघांना एकमेकाला सांभाळून घेण्याची जी काही इच्छा आपली आहे, ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी 2 दिवसांपूर्वीच डिक्लेअर केलं होतं की तुम्ही केदारनाथांसोबत आहेत आणि तुम्ही सदैव केदारनाथांसोबतच राहाल, कधीही आम्हाला दोघी भाऊ लढताना नाही, तर या ठिकाणी दोघी भाऊ हे जिंकताना बघवायचे आहेत, या पद्धतीने ज्या काही साध या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने मांडली. आणि खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल, 2014ची निवडणूक असेल, 2019ची निवडणूक असेल, राहुल दादांसोबत समोर लढलेला केदारनाना आज राहुल दादांसमोर रडला, अशी काहीशी चित्र या ठिकाणी बघवायला मिळाले. खऱ्या अर्थाने हे होत असताना आता राहुल दादा आहेर असतील, जे विद्यमान आमदार आहेत, त्याच पद्धतीने त्यांचे बंधू हे केदारनाना आहेत, ते या ठिकाणी उमेदवारी करण्यास भाजपकडून इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी मिळावी असं या ठिकाणी मतदारसंघातील जनतेला वाटतं. त्याच पद्धतीने राहुल दादा आहेर यांनी देखील या ठिकाणी 2 दिवसापूर्वी घोषित केलेलं होतं. ते हे दोघी बंधू आता मुंबई येथे रवाना फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्याच पद्धतीने जे काही पक्षश्रेष्ठ आहेत भाजपाचे, त्यांची भेट घेऊन या ठिकाणी केदारनाना आहेर यांना उमेदवारी मिळावी अशी शिफारस करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण घडामोडी ज्यावेळेस घडत होत्या, त्यावेळेस हे घडत असताना मागे घडलेल्या काही गोष्टींचा प्रत्यय या ठिकाणी येताना म्हणजे बघवायस मिळत होता. खऱ्या अर्थाने काही महिनाभरापूर्वी असेल किंवा अजून काही कालावधी 5-6 महिन्यापूर्वीचा विषय असेल, मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं होतं. वेगवेगळ्या चर्चा काही अशा होत्या की केदारनाना हे उमेदवारी करणारच आणि त्या ठिकाणी राहुल दादा सुद्धा उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत किंवा समोर येत आहेत, म्हणजे हे दोघी भाऊ समोरासमोर लढू शकतात किंवा अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु त्यावेळेस केदारनाना आहेर यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने संपूर्ण देवळा तालुक्याने मोठ्या उत्साहात साजरी केला. जो काही केदारनाना आहेर यांचा वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचा जो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमामध्ये विविध भाषणं झाली, विविध वरिष्ठ नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होत होता. काही दिवसांवर, काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेली होती आणि त्या दरम्यान विविध मान्यवरांनी भाषणं केले आणि त्यामध्ये एकच उल्लेख त्यांनी सर्व मान्यवरांनी केलेला बघायला मिळाला होता की केदारनाना आणि राहुल आहेर हे एक नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे तुम्हाला दोघांना आम्हाला समोरासमोर लढलेलं बघायस अजिबात आवडणार नाही, त्या गोष्टी या ठिकाणी घडायला नको. त्यामुळे दोघी भाऊंनी बसून निर्णय घ्या आणि त्या ठिकाणी दोघांपैकी एक नाव पुढे येऊ द्या. आणि खऱ्या अर्थाने अनेकांनी उल्लेख त्या ठिकाणी केला होता की राहुल दादा तुम्हाला या ठिकाणी 2 पंचवार्षिक मध्ये केदारनाना आहेर यांनी भरभरून पाठिंबा दिलेला आहे, भरभरून मदत केलेली आहे आणि या पंचवार्षिकला तुम्हाला या ठिकाणी केदारनाना आहेर यांना मदत करायची आहे, नानांना तुम्हाला पुढे करायचं आहे, नानांना तुम्हाला उमेदवारी मिळवून द्यायची आहे आणि नानांच्या पाठीमागे तुम्हाला भक्कमपणे उभं राहायचं आहे. अशा विविध प्रतिक्रिया त्या अभिष्ट चिंतन सोहळ्या दरम्यान या ठिकाणी आपण बघितल्या होत्या. परंतु त्याच पद्धतीने एक भाषण त्या ठिकाणी झालं, ते म्हणजे यशवंत गोसावींचं त्या ठिकाणी भाषण झालं आणि त्यांनी भाषणामध्ये काहीसा वेगळा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता. त्याच पद्धतीने यशवंत गोसावी कोण आहे त्यांची थोडक्यात ओळख देतो. शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे ते या ठिकाणी त्यावेळेस त्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा लोकसभा मतदारसंघाच्या कॅम्पेनमध्ये प्रमुख स्टार प्रचारक म्हणून भूमिका घेतली होती. दिंडोरी मतदारसंघ असेल किंवा महाराष्ट्रातील इतर 48 मतदारसंघ असतील, या संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांनी दौरे करत त्यांनी आपल्या व्याख्यानशैलीच्या माध्यमातून, प्रचाराच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाला मोठा यश त्यांनी त्या ठिकाणी मिळवून दिलं होतं. त्याच पद्धतीने सद्यस्थितीला बघितलं तर ते आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आहेत. असे यशवंतजी गोसावी त्या ठिकाणी भाषण करण्यास उभा राहिले. भाषण करताना त्यांनी एक उल्लेख केला की त्या ठिकाणी उल्लेख काय होता आपण ऐकूयात, बघूयात. अशातला हा नेता नाही, आज सर्वसामान्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा माणूस आहे. आणि माझी नानांना विनंती, नाना गालिबचा एक शेर आहे, सुलो पे आज आए तो टकराना जरूरी है.
सूलों पे आँच आए तो टकराना जरूरी है और अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरुरी आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण येणाऱ्या काळामध्ये करावं. तर इथं सगळीकडे भारतीय जनता पक्ष कमळ आहे. कमळ आपल्याला न्याय देईलच याचा मला विश्वास आहे. नाही दिला तर तुतारी महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा पद्धतीने उल्लेख यशवंत गोसावी यांनी केलेला होता. त्यामध्ये खऱ्या अर्थाने भाजपला त्यांनी या ठिकाणी टोला मारलेला होता. परंतु या भाजपला त्यांनी टोला मारला आणि त्यांनी सांगितलं होतं की भाजप जरी तुम्हाला न्याय देऊ शकलं नाही तर आमची तुतारी तुमच्यासाठी सदैव हजर आहे. त्या ठिकाणी या पद्धतीने उल्लेख केला आणि त्यामुळे त्या ठिकाणी सभेमध्ये थोडासा विनोद सारखा किंवा हास्यास्पद किंवा वेगळा संभ्रम अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. परंतु त्याच पद्धतीने आपण बघितलं तर राहुल आहेर यांचं भाषण त्यानंतर झालं आणि डॉक्टर राहुल आहेर यांनी काय उत्तर दिलं ते बघूयात. मागे कामाची असेल, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची असेल, ही सर्वात मोठी पुण्याई त्यांच्या मागे आहे. विविध पदावर त्यांनी कामही केलेलं आहे. भावी आयुष्यामध्ये पण नानाचं काम इथं वाढणारच आहे. माझ्यासारखा आम्ही तर त्याच्या घरातला आहोत, आम्ही एक रक्ताचे आहोत. आमचं आता मला वाटतं यशवंतरावांनी काहीतरी कमळ तुतारी काढली. न्याय कमळच देतं. तुतारीला जर न्याय देण्याची जर तेवढी शक्ती असती तर ती घड्याळापासून वेगळी नसती झाली. त्याच्यामुळे तुमच्या घरात जे झालं ते आमच्या घरात होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. नक्कीच आपण बघितलं असेल डॉक्टर राहुल आहेर यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी उत्तर दिलेलं होतं की ह्या संपूर्ण निर्णय घ्यायला आमचा परिवार भक्कम आहे, मध्ये कोणीही बोलू नये अशा पद्धतीने उच्चार त्यावेळेस राहुल दादांनी केलेला होता. आणि त्याचीच प्रचिती खऱ्या अर्थाने डॉक्टर राहुल दादा आहेर यांनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्याचेच खऱ्या अर्थाने त्याची आठवण झाली की खऱ्या अर्थाने राहुल दादा हे केदारनाथ आहेर यांच्या सोबत उभे आहेत. राहुल दादा यांनी केदारनाथ आहेर यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा चर्चा खऱ्या अर्थाने त्यावेळेस उमटल्या. परंतु असं होत असताना काल ज्यावेळेस ची घोषणा झाली, उमेदवारीची लिस्ट त्या ठिकाणी समोर आली, त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे आणि आता देखील तो संभ्रम या ठिकाणी बनून आहे. त्यामुळे राहुल दादा आहेर काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागून आहे. परंतु ज्यावेळेस केदारनाथ आहेर यांचं त्या लिस्टमध्ये नाव नव्हतं, त्या ठिकाणी उमेदवार म्हणून डॉक्टर राहुल आहेर यांचं नाव त्या ठिकाणी आलं, तेव्हा केदारनाथ आहेर यांचे समर्थक या ठिकाणी भावूक झालेले बघवायस मिळाले. अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये होते. संपूर्ण भावूक वातावरण त्या संपूर्ण कार्यकर्ता मेळाव्यामध्ये देखील बघवायस मिळालं. त्यानंतर देखील केदारनाथांना ते साथ घालत होते की नाना आता थांबायचं नाही, आता लढायचं, तुम्ही काहीतरी निर्णय घ्या, तुम्ही या ठिकाणी तुम्ही काहीतरी निर्णय घ्या आणि आम्हाला साथ घाला. म्हणजेच संपूर्ण कार्यकर्ते हे संपूर्ण नाराज झालेले होते आणि केदारनाथ त्यांना विनंती करत होते की तुम्ही पहिले जेवून घ्या. आणि त्यावेळेस ते कार्यकर्ते नानांना उत्तर देताना सांगत होते की आम्ही जेवण करू शकणार नाही. आम्ही काय जेवण करू की आमचा नेताच तर आमच्या समोर रडत असेल, आमच्या नेत्याला आमच्या समोर न्याय मिळत नसेल तर आम्ही कशाला या ठिकाणी जेवण करू. आम्ही या ठिकाणी जेवण करायला नव्हतो आलेलो, आम्ही नानांचा निर्णय ऐकायला आलेलो होतो आणि नाना तुम्ही निर्णय द्या अशी साथ या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे कार्यकर्ते केदारनाथांना घालत होते. आज देखील संपूर्ण सकाळपासूनच अनेक फोन या ठिकाणी मला येत होते आणि त्या फोनच्या माध्यमातून की नेमकी आता काय होईल पुढे आणि कशा पद्धतीने राहुलदादा थांबतील का, राहुलदादा उमेदवारी अर्जच भरणार नाहीत का, अशा संपूर्ण चर्चा होत्या. परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी उल्लेख करावा असा वाटतो की जर केदारनाथ आहेर यांना न्याय राहुलदादांना द्यायचा असेल तर त्यांनी या ठिकाणी पक्षश्रेष्ठींकडे त्याच जोमाने, त्याच उत्साहाने, त्याच मेहनतीने, जोराने या ठिकाणी शिफारस केली पाहिजे की या ठिकाणी उमेदवारी केदारनाथ आहेर यांना मिळाली पाहिजे किंवा या ठिकाणी उमेदवारी तर जाहीर झाली असेल तर त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेच नाही, हा एक प्रकार, हा एक मोठा पर्याय डॉक्टर राहुल आहेर यांच्या समोर आहे अशी चर्चा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने सुरू आहे. आणि ज्यावेळेस
काल राहुल दादा आहेर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि नानांचं त्या ठिकाणी नाव नव्हतं. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष नानांचे खंदे कार्यकर्ते यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिल्याची देखील या ठिकाणी आता समोर बातम्या येत आहेत. म्हणजे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहे आणि खऱ्या अर्थाने देवळा तालुक्यात चांदवड देवळा मतदारसंघामध्ये भाजप टिकवायची असेल, भाजप एक संघ ठेवायचे असेल, भाजपमध्ये फूट पडायची नसेल तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने पक्षश्रेष्ठींना योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. त्याच पद्धतीने आपलं कुटुंब टिकवण्यासाठी, आपलं बंधुप्रेम टिकवण्यासाठी, आपला परिवार टिकवण्यासाठी राहुल दादा आहेर यांना सुद्धा योग्य निर्णय घ्यावा लागेल. अशी काहीशी संपूर्ण मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे. जे काही मतदारसंघामध्ये परिस्थिती होती, जे काही विविध घटना या घडलेल्या होत्या, कालची घटना असेल, कालच्या सभेमधील असेल किंवा वाढदिवसाचा आपण या ठिकाणी उल्लेख केला, वाढदिवसाच्या काही भाषणाच्या क्लिप आपण या ठिकाणी बघितल्या. हा संपूर्ण काही जवळ हा प्रसंग असेल किंवा या संपूर्ण घटना असतील, या आपल्या समोर येणं महत्त्वाचं होतं आणि ह्या संपूर्ण या रिपोर्टच्या माध्यमातून मांडण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच प्रबंधवीला आपण नेहमीच साथ देत आलेले आहेत. विविध मतदारसंघांचा आपण आढावा घेत असतो, त्याच पद्धतीने घेत आहोत आणि त्याच पद्धतीने आपण बघितलं तर मालेगाव बाह्य विधानसभा असेल, बागलाण विधानसभा असेल, चांदवड देवळा विधानसभा असेल, कळवण सुरगाणा विधानसभा असेल, त्याच पद्धतीने नांदगाव विधानसभा असेल, नाशिक जिल्ह्यातील बहुतांश विधानसभेमध्ये प्रबंधवीची टीम गावागावात जाऊन, घराघरापर्यंत पोहोचून, व्यक्तीपर्यंत पोहोचून त्या ठिकाणी आपला ग्राउंड रिपोर्ट ठेवणार आहे की खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातील आमदार कोण, खऱ्या अर्थाने या ठिकाणी या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आणि या संपूर्ण विधानसभेचा आढावा आपण नक्कीच प्रबंधवी महाराष्ट्राच्या माध्यमातून लवकरच ते सुरू करणार आहोत. नक्कीच हा जागा वाटपाचा तिढा अनेक ठिकाणी सुटलेला आहे, परंतु असं चांदवड देवळा मतदारसंघामध्ये असाही एक प्रकार आहे, महाराष्ट्रामधील एक उदाहरण आहे, असे देखील उदाहरण आहे की उमेदवार तिकीट नाकारतो आणि पक्ष त्याला तिकीट देतो. हे देखील या ठिकाणी उल्लेख असा करावा लागेल. परंतु उमेदवाराची जर मनस्थिती नसेल आणि त्यावेळेस तर पक्ष त्या ठिकाणी तिकीट देत असेल तर त्या ठिकाणी आपला पक्ष मजबूत कसा राहील, आपला पक्ष निवडून कसा येईल, यावरती देखील पक्षाने विचार करणं महत्त्वाचं या ठिकाणी ठरत आहे. खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये ज्या घडामोडी घडतील त्या प्रबंधच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेस पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर राहुल आहेर यांनी उल्लेख केलेला होता की केदारनाथांनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे, 2014ची निवडणूक असेल, 19ची निवडणूक असेल, मी केदारनाथांमुळेच या ठिकाणी विजय झालेला आहे, अशा पद्धतीने वक्तव्य राहुल दादांनी केलेला असेल तर आता राहुल दादा आहेर कशा पद्धतीने केदारनाथांच्या उपकाराची परतफेड करतील हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तोपर्यंत बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद.